मुलांना शाळेतून आल्यानंतर भाजीपोळी नको असते, मग त्याच्यासाठी असे छान स्वीटकॉर्नचे प्रकार आपण बघतोय। तर हा स्वीटकॉर्नची स्टिक आपण पाहतोय। तर याच्यात आपली जी टूथपिक असते त्याच्यामध्ये असे स्वीटकॉर्न ओळून घ्यायचे आणि हे सहज ओळले जातात आणि गरम पाण्यामध्ये त्यांना वाफवून घ्यायचे। एक 5 ते 6 मिनटं आपण त्याला वाफ देऊन घ्यायची। या पद्धतीने सगळे गरम पाण्यात टाकायचे, आधी धुवून घ्यायचे आणि मग गरम पाण्यात टाकायचे। चवीप्रमाणे थोडं मीठ टाकायचं, थोडी हळद टाकायची आणि या ठिकाणी मी पुदिना टाकला आहे। पुदिना टोटल ऑप्शनल आहे, पण पुदिना टाकला तर त्याचा पुदिन्याचा फ्लेवर त्याच्यात जेव्हा उतरतो ना, ते अगदी सुंदर लागतात, चव अगदी वेगळीच बदलून जाते आणि खायला खावेसे वाटतात। तर आता हे उकडून आपण गाळून घेतलेत आणि याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकते। तुम्ही कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ आणि थोडा मैदाही टाकू शकतात, पण मी फक्त कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे। तिखट मीठ आणि थोडा निंबू पिळून घेते। आता हे सगळं आपल्याला एकत्र व्यवस्थित त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे। कोटिंग करताना पाणी वापरायचं नाही आहे, आधी बघायचं की पाणी आपल्याला किती हवं आहे। आणि आता मी 1 शिपभर पाणी घेतलं आहे आणि ते त्याच्यात मिक्स करून अशा पद्धतीने आपण कोटिंग करून घेत आहोत। तर हे बघा, ह्या पद्धतीने सगळं कोटिंग झालं आहे। तिखट मीठ लेकरांना कसं लागतं त्यानुसार तिखट टाकायचं आहे, निंबू पिळायचा, खूप छान टेस्ट येते, एक टँगी टेस्ट मस्त चव येते त्याला। आणि अशा पद्धतीने तेल गरम करून अगदी मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। गॅस मिडियमच राहू द्यायचा, अगदी लो गॅस करू नका, कारण आपण जेव्हा ह्या स्टिक टाकतो तर खूप गार असतो मका आणि त्याच्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं, म्हणून मग मिडियम हीटवरच आपल्याला हे तेल तापू द्यायचं आहे आणि टाकतानासुद्धा मिडियम टू फुल हीट राहू द्यायची आहे गॅसची। तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित तळून घेतो आहे। 2 मिनटं त्याला डिस्टर्ब करायचं नाही आहे, नंतर मात्र आपल्याला डिस्टर्ब करून त्याला असं उलटं पालटं करायचं आहे। या पद्धतीने सगळे स्टिक मोकळ्या करायच्या आहेत व्यवस्थित आणि मस्त अशा क्रिस्पी तळू द्यायच्या आहेत। आता हे पहा, छान क्रंची आणि मस्त तळून झाल्या आहेत। आता हे काढून घेतो आहे आणि अशा पद्धतीने मी सगळ्या स्टिक तयार करून घेते तळून मस्त। आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेतले, त्याच्यावर जे सॉस असतात, चिली सॉस असेल किंवा मग टोमॅटो सॉस असेल, शेजवान चटणी असेल, जे काही मेयोनीज असतील ते सगळं लेकरांना असं थोडं कधी कधी द्यायचं, खूप नाही द्यायचं। दररोज अगदी जर तुम्ही ह्या गोष्टी देत असाल तर मग ते चुकीचं आहे, पण महिन्यातून 15 दिवसातून द्यायला हरकत नाही, कारण लेकरांना ह्या पण गोष्टीची सवय पाहिजे। कारण देश विदेशात जर तुम्हाला प्रगती करायची तर मग ह्या गोष्टी असतातच, म्हणून मग थोडी लहानपणापासून सवय असली तर मग ते छान वाटतं। व्हिडिओ कसा वाटला लाईक करा।